जास्त वेळ घेऊ नका दोन्ही टीम, सरा प्लीज. आणि बॅटिंग करणारी टीम आपला देखील एक खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. वैष्णव 11 विजयदादा सुर्वे साहेब यांच्या मालकीचा संघ तो बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला ओम शेलार साहेब, महेंद्रदादा शेलार साहेब यांच्या मालकीचा संघ जाणाई देवी योद्धा तो गोलंदाजी करेल. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. ज्यांनी या संपूर्ण जावली तालुक्यामध्ये आपल्या खेळाच्या जोरावर एक वेगळं उंच स्थान प्राप्त केले. दत्ता मोहिते आणि त्यांच्या साथीला आहेत जयेश सुर्वे मॅन फ्रॉम डांगरेगर आणि दुसऱ्या बाजूला सर्जापूरचे खेळाडू दत्ता मोहिते. या मॅचला मजा येईल कारण दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात दोन हात करण्यासाठी सज्ज झालेत. पहिलं षटक घेऊन हॅलो विकास सावले मॅन फ्रॉम भामगर, वेलकम. स्वप्नील दादा मोठा ब्रेक घेतलास, थँक्यू सो मच. तू असल्यानंतर मजा येते कॉमेंट्री करायला, कारण अशी व्यक्तिमत्व पाहिजेत ज्या वेळेला कॉमेंट्री करण्यासाठी मजा येते. कारण स्वप्नील दादा म्हणजे प्रत्येक खेळाडूची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असतो. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू वेल लेफ्ट केलाय, सोडून दिलाय, व्हाईट बॉल. एक अवंतर धावेने मात्र धावांचा श्री गणेशा होत असताना टीम वैष्णवी 11 या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळ करेल हे पाहिजे. फुलरेंचा चेंडू ऑन साइडला हलक्यात आणि टॅप केलाय. धाव मात्र इथे प्राप्त होणार नाही आहे. पहिल्या क्षणी असं वाटलं होतं, परंतु दुसऱ्या क्षणाला मात्र ती प्राप्त केली जाते. चांगलं क्रिकेट, कारण कॉलिंग कसं असावं यावर खूप काही महत्त्वाचं असतं. एक खासियत आहे, दत्ता मोहिते 40+ मास्टर खेळाडू, लिजंड खेळाडू आहेत, परंतु क्रिकेटमध्ये वय हा फक्त एक आकडा असतो मित्रांनो, आणि ते त्यांनी त्यांच्या खेळाच्या जोरातून दाखवलंय. जयेश सुर्वे हा चेंडू सोडून दिलाय. व्हाईट +1 या 2 आमंतर धावा टीमच्या टोटलमध्ये जोडल्या जातील. 2 अवांतर धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर दोन्ही पुढे जात असताना 5 धावा. ज्या प्रकारचं हे आयोजन आपण पाहतोय, पावसाची प्रतीक्षा आहे स्वप्नील दादा. पाऊस आल्यानंतर अजून मजा येईल, कारण पावसाही रबर बॉल क्रिकेट आणि पाऊस नसेल ना तर तुम्ही कोणच एन्जॉय करत नाही. 5 धावा, 5 रन्स ऑन बोर्ड. एस 4 धावा धाव फलकावर. 4 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर विकास सावळे. फुलरेंचा चेंडू ऑन साइडला, फ्लिक ऑन द रेस, गॅप मध्ये फटका, 1 बाउन्स ओव्हर द रोप. धावा मिळतील 4. जयेश सुर्वे यांच्या बॅटमधून शानदार चौकार. पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती शफल झाले आणि काय बॉटम हँडचा चांगला वापर. फ्लिक ऑन द रिक्स. VVS लक्ष्मण गुडप्पा, विश्वनाथ राहुल द्रविड यांची आठवण करून देणारा हा फटका, आणि ज्या प्रकारे हा फटका खेळला, चांगला फटका. 8 धावा धाव फलकावर. बॅक फुटला जाऊन इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर पुल केलाय. चेंडू मिड विकेट, सीमा रेषा पार. जयेश सुर्वे यांच्या बॅट मधून मैत्री ग्रुप सावलीचा धमाकेदार महाराजा मार्बल ब्रँडेड षटकार.
मॅन फ्रॉम डांगरेकर जयेश सुर्वे, काय फटका सजवलाय आणि ज्या प्रकारे हा फटका मिड विकेटला क्लिअर केलाय 6 धावांसाठी आक्रमण केलंय विकास सावळे यांच्यावर. कमबॅक करावं लागेल त्यांना देखील, कारण ज्यावेळेला तुम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण घेता समोरच्या संघाला एका समाधानकारक धावसंख्येपर्यंत रोखावं लागतं. 14 धावा धावफलकावर, 3 चेंडू अखेर, 14 रन्स ऑन बोर्ड. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, कट करायचा होता परंतु चेंडू पाडल्यानंतर हलकासा कट होतोय. चांगला बाउन्स, चांगला वेग, डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 14. जयेश सुर्वे यांच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार आलाय. दुसऱ्या बाजूला आहेत दत्ता मोहिते. शॉर्ट आर्म जॅक डी प्लस स्क्वेअर लेग आहे तैनात. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील तदवर एकच धाव प्राप्त केली जाते. एका धावेवर समाधान मानतील जयेश सुर्वे. दुहेरीचा प्रयत्न झाला नाहीये कारण चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एका बाजूला विचार केला तर एक क्रिकेटचं आख्यायिका, मास्टर क्रिकेटर, ज्या खेळाडूने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र नाही तर नवी मुंबईचं क्रिकेट गाजवलंय, ऑल इंडिया ओपन 40+ क्रिकेट गाजवलंय. हलक्या हाताने फक्त फ्लिक केलाय, एक धाव प्राप्त होईल. चांगला यॉर्कर, त्याला सन्मान दिलाय. कोहिनूर ऑफ सावली टेनिस क्रिकेट दत्ता मोहिते यांना आपण पाहू शकता स्क्रीनवरती आणि त्यांच्या बरोबरीने 5 जयेश सुर्वे. चर्चा केली जाते कारण एका षटकामध्ये धावा आल्यात 16 आणि ज्या प्रकारे तुमची सुरुवात चांगली होते स्वप्नील दादा, त्यावेळेला तुम्ही शेवट चांगला करू शकता हे सांगत असताना अगदी दत्ता मोहिते. आणि दत्ता मोहिते यांना सर का बोलतात, कारण फक्त वयाच्या मानाने नाही तर त्यांनी क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. संपूर्ण सातारा जिल्ह्यामधून ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग खेळणारे फक्त 3 खेळाडू होते. त्याच्यामध्ये एक अमित वडकर, दुसरे जंबो सर म्हणजे हेमंत शिंदे आणि तिसरे होते आपल्या कोहिनूर ऑब्झावली दत्ता मोहिते. म्हणजे 40+ वयानंतर काही खेळाडू 36-37 मध्ये क्रिकेट सोडतात, परंतु हे असे खेळाडू आहेत की वयाची 45+ झाल्यानंतर देखील चांगलं खेळ. येस, आपल्या तालुक्यातील पहिले IAS ओमकार पवार सरांचं देखील शुभागमन झाले. आज मात्र आपल्या अभ्यासाबरोबर क्रिकेट देखील खेळत असतात, परंतु आपल्या क्रिकेट बरोबर करिअरमध्ये कसं लक्ष द्यावं, करिअरमध्ये यश कसं प्राप्त करावं हे मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतंय. वेलकम सर, सुस्वागतम. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना सूरज पाडळे, मॅन फ्रॉम वांजळवाडी वाळंजवाडी. षटक क्रमांक 2 पहिला चेंडू. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन स्लाइस केलाय. बॅकवर्ड पॉइंटला गोशांकी क्षेत्र आहे, एक धाव मात्र प्राप्त केली जाते. चांगली पाटिंग टेक्निक मात्र अद्याप जयेश सुर्वे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एका बाजूला विचार केला तर वाळंजवाडीचे खेळाडू आहेत, दुसऱ्या बाजूला डांगरेगरचे खेळाडू आहेत आणि नॉन स्ट्राईकले आहेत सरजापूर. म्हणजे ही लीग मॅचचं वैशिष्ट्य असतं, कारण लीग म्हटलं की विविध गावातील विविध खेळाडू असतात आणि तिथून तुम्हाला एक सांघिक खेळ करावा लागतो, टीमवर्क. ते कसं होतंय ते पाहिजे. टीमवर्क मेक्स अ ड्रीम वर्क. सेव्हन्टीन रन्स ऑन बोर्ड. हलक्या हाताने खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला, चुकी झाली आहे. काय शॉट, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल, झेल सुटला आणि त्याचा फायदा मात्र घेतला जातोय. बॅकअप आहे परंतु त्याचा फायदा होणार नाहीये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होते तुकाराम जाधव. आणि का पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये या चुका सातत्याने होत असतात, कारण आउटफील्ड ओली असते, परंतु आज सकाळपासून पाऊस नाही पडलाय, म्हणजे खेळपट्टी तर चुकी आहे परंतु आउटफील्ड देखील त्या मानाने चुकी आहे. पावसाळी क्रिकेट म्हणजे 40 वर्षापूर्वी मुंबईमध्ये या क्रिकेटला सुरुवात झाली, त्यानंतर मात्र संपूर्ण नवी मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, रायगड या जिल्ह्यामध्ये क्रिकेट जाऊन पोहोचलंय. आज आपण आपल्या जावली तालुक्याची रबर बॉल प्रीमियर लीग पाहतोय. 19 रन्स ऑन बोर्ड. तिसरा चेंडू. कमी गतीने टाकलेला चेंडू, मेस टाइम स्ट्रोक, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली आणि हा देखील सलगच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा झेल सुटलाय. महेंद्र शेलार होते, स्वतः संघ मालक आहेत, आय थिंक स्वतः संघ मालक आहेत आणि नाराज असतील आपल्या या क्षेत्ररक्षणावर. आणि झेल कोणाला सुटलाय तुम्ही जयेश सुर्वे यांचा, कारण जयेश सुर्वे यांना 2 चेंडूवर 2 जीवनदान प्राप्त झालेत.
आणि पहा ज्या प्रकारे एखाद्या खेळाडूचा झेल सुटतो ना त्यावेळेला संपूर्ण सामन्याचा निकाल ठरलेला असतो. रवींद्र जडेजा यांचा शून्यावर झेल सोडला, त्यांनी 100 केले, भारताने तो सामना ड्रॉ केला. हे क्रिकेट आहे आणि हे झेलचं महत्व आहे. कॅचेस विन द मॅचेस. 21 धावा. कमी गतीने टाकलेला चेंडू पुन्हा एकदा हवेत खेळलाय. जय सुर्वे यांचा फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूवर आलेच नाहीयेत. चेंडू निर्जन स्थळी पडला जातोय. दुहेरीचा प्रयत्न होत असताना 2 धावा प्राप्त केल्यात. आणि ज्या प्रकारे जय सुर्वे यांचे 2 झेल सुटले, एका झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. कदाचित दुपारी जेवणामध्ये जय सुर्वे यांनी नशिबाची गोळी खाल्ली की काय. आणि अशा प्रकारचे कॅचेस सुटणं म्हणजे तुमचं नशीब पहा किती बलवत्तर आहे. कॅच ड्रॉप. टीमची धावसंख्या 23. जय सुर्वे नाबाद 18. 2 टू गो. अद्याप 2 चेंडूंचा केश. मी कौतुक करेन सूरज पाडळे, वाळंसवाडीचे खेळाडू. चांगली गोलंदाजी करत असताना संधी निर्माण केली होती, परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंची साथ लाभत नाहीये. 2 टू गो. एक 1.4 चेंडू अखेर बिनगडी बाद 23. प्रथमतः फलंदाजी करत असताना वैष्णवी 11. सूरज पाडळे पुन्हा एकदा सज्ज होत असताना बॉलर तयार. फुलटो चेंडू. 2 झेल सोडल्यानंतर जय सुर्वे शांत बसणार नाही. दमदार स्ट्रोक, खणखणीत कडक फटका. 6 धावा. मैत्री ग्रुप सावली षटकार. पहा रेप्ले तुमच्या समोर. हाय बॅकलिफ्ट स्टान्स आणि या अशा प्रकारचा स्टान्स म्हणजे फलंदाज वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये असतो. 6 धाव्यांसाठी मात्र हा फटका चेंडूला परावर्तित केलाय. PTC लाईव्ह या वाहिनीवर जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले त्या तमाम प्रेक्षक राजाचं मनापासून स्वागत. 23. 29 धावा. 1 टू गो. शफल होऊन टच अँड गो स्ट्रोक. चेंडू अगदी आकाशामध्ये मारलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कमालीचा टायमिंग. वॉट अ स्ट्रोक. टेरिफिक स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. महाराजा मार्बल ब्रँडेड षटकार. ज्या वेळेला एखाद्या खेळाडूचे तुम्ही 2 झेल सोडता त्यानंतर तुम्ही पहा हे रौद्र रूप धारण केले. 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले. टीमची धावसंख्या तब्बल 35 धावा. सूरज पाडळे यांनी, मी कौतुक करेन सूरज पाडळे यांचं, कारण त्यांनी संधी निर्माण केली होती. 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 वेळा. परंतु जय सुर्वे 10 चेंडूमध्ये नाबाद 30 धावा. वैष्णवी 11 बिनगडी बाद 35. या स्पर्धेमध्ये स्वप्नील दादा अजून विकेट हॅट्रिक आली नाहीये. 2 आपण वैयक्तिक अर्धशतकं पाहिली. अमर शेलार यांच्या 60 धावा, त्यानंतर संदीप साळुंके यांच्या 50 धावा नाबाद. आणि या तिसरं वैयक्तिक अर्धशतक येईल का? कारण खरी मजा तर उद्या येईल. कारण ज्या वेळेला उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल त्यावेळेला मात्र एक रंगतता निर्माण होईल. षटक क्रमांक 3. हॅलो. तेजस षटक क्रमांक 3 साठी सज्ज झालेत. मोहाट संघाचे खेळाडू आहेत. बॅकफुटला जाऊन अपरकट. बॅकवर्ड पॉइंटला गोशंकी क्षेत्राच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल आणि तेच मात्र पंचांचा इशारा. 1 धाव. एक तंत्रशुद्ध फलंदाज कसा असावा याचं प्रात्यक्षिक तुम्हाला पाहायला मिळेल. दत्ता मोहिते आज क्रिकेटच्या माध्यमातून या खेळाडूने एक वेगळी उंची प्राप्त केली आहे, परंतु करिअरमध्ये देखील तेवढेच अगदी फोकस आहेत. तेजस धनावडे मॅन फ्रॉम मोहाट, समोर दत्ता मोहिते मॅन फ्रॉम सरजापूर. पहिल्या चेंडूवर 1 धाव प्राप्त झाले. 36 धावा धाव फलकावर. नॉन स्ट्राईकला आहेत जय सुर्वे, त्यांनी नाबाद 30 धावा केल्यात. मॅच रंगतदार होईल यात शंका नाहीये. हलक्या त्याने ऑन साईडला फ्लिक केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. त्यांना चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. कारण ज्या वेळेला तुमचा सहकारी चांगल्या टचमध्ये असतो, चांगल्या रिदममध्ये असतो, तुम्हाला जास्त काही करायचं नसतं. तुम्ही 1 धाव घ्या, नॉन स्ट्राईकला जा, त्याला खेळू द्या. कारण जो खेळाडू ज्या फ्लोमध्ये बॅटिंग करतो सर, तो मात्र त्याच फ्लोमध्ये करत असतो. आणि गरजेचं नाही की प्रत्येक सामन्यामध्ये तुमच्या बॅटला चेंडू लागेल असं मोठे खेळाडू बोलतात. 37 धावा धाव फलकावर. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट टीम वैष्णव 11 मैदानामध्ये दर्शवत असताना
हाफ टॅकर चेंडू सोडून दिलाय, दिशा खराब आहे, व्हाईट बॉल. अवांतर धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने 38, 38 धावा. हा देखील डाऊन द लेग साइड, खराब दिशा, सातत्याने अवांतर धावा खर्च केल्या जात आहेत. गोलंदाजी करत असताना तेजस धनावडे, गोलंदाजी ज्यावेळेला तुम्ही करता त्यावेळेला चेंडूवर नियंत्रण असतं, खूप महत्त्वाचं असतं. आणि या गोष्टी तुम्हाला पावसाळी क्रिकेटमध्ये शिकायला मिळतात. कारण आज विचार केला तर तेजस धनावडे, तुम्ही तुमच्या मोहोट गावाचं प्रतिनिधित्व करता. आज संपूर्ण मोहोट गावाचं लक्ष असेल तुमच्या खेळावर. हाफ टॅकर चेंडू, शॉर्ट टर्म पुल इज अ पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल. जय सुर्वे यांच्या बॅटमधून डांगरेगरच्या क्रिकेटचा आदर्श दाखवणारा मैत्री ग्रुप सावली ब्रँडेड षटकार. तेजस जयेश सुर्वे काय फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक नाबाद 36 धावा, टीमची धावसंख्या 45. आणि का दत्ता मोहितेने एक धाव घेतली होती त्याचं उत्तर पासन. कारण क्रिकेटमध्ये या गोष्टी खूप तुम्हाला शिकायला मिळतात. एखादा उद्योन्मुख खेळाडू जर हा सामना पाहत असेल तर खूप काही शिकण्यासारखे आहे. कारण दत्ता मोहिते यांना माहीत आहे, कारण त्यांनी देखील क्रिकेट खूप वरच्या दर्जाचं खेळलं आहे. त्यांनी जयेश सुर्वेंना स्ट्राईक दिली आणि त्यांनी आक्रमण केलं. 3 चेंडू अखेर 45 धावा, 45 रन्स ऑन बोर्ड. वैष्णवी 11. बॅटिंग करत असताना सुरुवात मात्र धडाक्यात झाली. इथे मात्र अप्पर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते टीमच्या टोटलमध्ये. आणि ज्या प्रकारे हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जयेश सुर्वे यांनी, कुठेतरी चेंडू त्यांच्या आवाक्या बाहेर होता, आउट ऑफ रीच. फ्लाइंग स्लीपला स्वतः संघ मालक आहेत महेंद्र शेलार. बॅकफुटला जाऊन स्लाइस केला, बॅकवर्ड पॉईंट गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. एक धाव मात्र प्राप्त केली जाते. 37 धावा धाव फलकावर. टीमची धावसंख्या ना बिनगडी बाद 47. 2.4 चेंडूंचा खेळ झालाय. स्वप्नील दादा, जय सुर्वे नाबाद 37 धावांवर खेळत आहेत. कदाचित तिसरं अर्धशतक येईल का? लेट सी. 2 to go. थँक्यू सो मच विशाल दादा. अगदी आपण शेलार चहा आपण आस्वाद घेत आहोत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जय सुर्वे ऑन स्ट्राईक. लेंथ बॉल पिक केलाय, चेंडू हवेमध्ये. इथे मात्र झेलची संधी असेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग चेंडू खाली आणि इथे चुकी होणार नाहीये. चांगला झेल टिपलाय निखिल यांनी. आणि वैयक्तिक नाबाद 37 धावांवर जय सुर्वे. हा पहा चेंडू हवेमध्ये खेळता क्षणी त्यांना जाणवलं की फटका फसलाय. आणि 3 संधी निर्माण झाल्यानंतर मात्र चांगला झेल टिपलाय निखिल यांनी. गुड कॅच ऑफ द क्वालिटी जय सुर्वे. बॅक टू द डगआउट. छोटा भाऊ बाद झाला आणि त्याच्या जागेवर इनट नंबर 3 करण सुर्वे आलेत. इनट नंबर 3. आणि ज्या प्रकारे भारतीय संघासाठी पांड्या ब्रदर्स म्हणून ओळखले जातात, परंतु या मॅचमध्ये कशा प्रकारे खेळ केला जाईल. कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये बंधूंची जोडी एका संघामध्ये खूप खेळते. जशी डांगरेगडसाठी करण सुर्वे असतील, जय सुर्वे असतील, तशी शाहूवाडीसाठी संतोष मगदूम, लक्ष्मण मगदूम आहेत. त्या जोडीचं सध्या चर्चेमध्ये पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल क्रिकेटमध्ये. परंतु जावली तालुक्यामध्ये या दोन्ही बंधूंचा दबदबा वाढलाय. करण सुर्वे ऑन स्ट्राईक. 1 to go. इथे अप्पर कट केलाय. इथे मात्र एक धाव प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव. करण सुर्वे यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर 1 ने ऍड होईल. 3 षटकांचा खेळ समाप्त. 48 धावा धाव फलकावर. एक सिंगल धाव. टीमच्या टोटलमध्ये करण सुर्वेंचं खातं उघडलंय. 48. लॉस ऑफ 1 विकेट. टीम वैष्णवी 11.
विठ्ठल चिकणे षटक क्रमांक 4 साठी दाखल झालेत. मॅन फॉर्म कांझे. पहिला चेंडू इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. ताकद, टायमिंग, नजाकत, टेक्निक दत्ता प्रभाकर मोहिते यांच्या बॅटमधून चेंडू मिड विकेट सीमारेषा पार. अफलातून 6 धावा. महाराजा मार्बल ब्रँडेड षटकार. पण जयेश सुर्वे बाद झाल्याने आता सामन्याची सूत्र दत्त सुर्वेने आपल्या हातामध्ये घेतले. शफल झाले. वेट अँड वॉच. आणि बॉटम हँडचा काय वापर करत असताना स्वीट साऊंड ऑफ द बॅट. सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावले गेले. वैष्णवी 11 54 1. कमी गतीने टाकलेला चेंडू आणि ज्या वेगाने आला त्याच वेगाने चेंडूला फेकून दिला. स्टेट डाऊन द ग्राउंड. लॉंग अँड स्ट्रॉंग. चेंडू सीमारेषा पार. सलगच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके. कोहिनूर ऑफ जावली तालुका दत्ता मोहिते सेट ऑन फायर. पहा काय लाजवाब स्ट्रोक. क्रिकेट हा खेळ फक्त शक्तीचा नाहीये तर युक्तीचा देखील आहे. आणि टायमिंग पहा. 60 धावा धाव फलकावर. आज वयवर्ष पाहिलं तर लिजन क्रिकेटर, मास्टर क्रिकेटर 45+. आणि त्यानंतर देखील खेळ पहा. एखाद्या उद्योन्मुख खेळाडूला लाजवेल असा खेळ करतात. टीमची धावसंख्या धाव फलकावर तब्बल 60. फुललेचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कॉल दिलाय. धावू नको म्हणून धावत सुटले होते करण सुर्वे आणि चुकी गेले मी म्हणेन. कारण कॉलिंग कडे लक्ष नव्हतं आणि लक्ष न देताच धावत सुटले होते. त्याचा फायदा मात्र टीम घेत असताना एका बाजूला जाणाई देवी योद्धा. चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या प्रकारे निखिल यांचं या षटकामध्ये चांगला झेल टिपला होता मागच्या षटकामध्ये. आणि आता पहा एक महत्वाचा गडी बाद केलाय करण सुर्वे. आयकॉन खेळाडू धाव बाद. RSC गोटिवलीच्या मैदानामध्ये आपण आहोत आणि जे खेळाडू तिथे टेंटमध्ये बसलेत त्यांनी या लाईट बंद करा प्लीज. कारण फ्लड लाईट्स ऑन केलेले आहेत. आणि विचार केला तर फक्त घड्याळामध्ये 4:15 वाजलेत मित्रांनो. त्यामुळे लाईटची गरज नाही आहे. षटक नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत क्रमांक 4 वर. विशाल वारागडे. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. पुल केलाय आणि चेंडूला गुल केलाय. डीप स्क्वेअर लेगला. टायमिंग च्या जोरावर फलंदाजी करत असताना दत्ता मोहिते सेट ऑन फायर. एक खणखणीत षटकार. 6 धावा. ही ताकद आहे पहा. काय तंत्रशुद्ध फलंदाजी करत असताना दत्ता मोहिते. आणि फक्त टायमिंगच्या जोरावर तुम्ही धावा करू शकता आणि हे त्यांनी मात्र दाखवून दिले. टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले धाव फलकावर 67 धावा. 67. इनसाइड आउट. क्रिकेटचा पुस्तकी फटका. नेत्रदीपक फटका. नयनरम्य फटका. दत्ता प्रभाकर मोहिते कोहिनूर ऑफ जावली तालुका क्रिकेट यांच्या बॅटमधून मैत्रीरूप जावलीचा ब्रँड दाखवणारा षटकार. पहा रिप्ले तुमच्या समोर. डोळ्यांचं पाळणं फेडणारा फटका. काही फटके तुमचे फक्त डोळे खुश नाही करत सर, मन देखील खुश करतात आणि मन खुश करणारा हा फटका. 67 धावा धाव फलकावर. दत्ता मोहिते नाबाद 22. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इनसाइड आउट ड्राइव्ह केलाय. डीपेस्ट कव्हरला. वेलकम गेटला. वॉट अ स्ट्रोक. शॉट ऑफ द मॅच. शॉट ऑफ द डे. दत्ता प्रभाकर मोहिते वन्स अगेन अनदर बिग हिट. ह्यूज हिट. षटकार. टीमची धावसंख्या धाव फलकावर तब्बल जाऊन पोहोचले 79. व्हॉट अ फॅब्युलस बॅटिंग प्लेड बाय कोहिनूर ऑफ जावली टेनिस क्रिकेट. इट हॅज बीन आउटस्टँडिंग बॅटिंग. धन्यवाद डीजे.
सलग 3 षटकार डोकले दत्ता मोहिते यांनी गत षटकामध्ये ज्या प्रकारे बॅटिंग करत असताना. साहिल पवार पहिला चेंडू साहिल पवार यांचा ऑन साइडला हलक्यात आणि खेळलाय आणि एक धाव मात्र प्राप्त केले विशाल यांच्या माध्यमातून. आता स्ट्राईक वरती आले दत्ता मोहिते. 10 चेंडूमध्ये नाबाद 34 धावांची विस्फोटक खेळी ज्यांच्या बॅटमधून आपण पाहिले. नाबाद 35 धावांवर खेळत असताना वैष्णवी 11ची टीमची धावसंख्या तब्बल 80 धावा. विस्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जय सुर्वे बाद झाले. त्यानंतर संपूर्ण सामन्याची सूत्र. फलंदाजांचा चेंडू फ्लिक ऑन द रिक्स. बॉटम एंडचा चांगला वापर. चेंडू करतोय हवाई सफर. दत्ता प्रभाकर मोहिते ब्रँडेड स्ट्रोक. मॅन फ्रॉम सर्जापूर. या मॅच मध्ये धावांचा पाऊस पडत असताना षटकार. म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आणि काय फलंदाजी करत असताना कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. 87 धावा धाव फलकावर. दत्ता मोहिते वैयक्तिक 41 धावा. या षटकामध्ये अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वैयक्तिक अर्धशतकापासून 9 धावा दूर. आक्रमण करत असताना 12 चेंडूमध्ये नाबाद 41 धावांची विध्वंसक खेळी. टीमची धावसंख्या 87. आता त्या 89चा विक्रम तोडला जाईल का पाटील वॉरियर्सचा ते पाहिजे. 89 धावा. इथे सांघिक शतक देखील झळकावलं जाऊ शकतं. स्वप्नील दादा मॅच ऑन आहे. कमी गतीने टाकलेला चेंडू चांगला फिरवला चेंडू. ते देखील नाराज आहेत स्वतःवर. मी कौतुक करेन साहिल पवार यांचं कारण हा चेंडू चांगला फिरवला. कमी गतीने टाकला आणि चांगला आतमध्ये येणारा चेंडू ऑफ स्पिन प्रकारचा चेंडू हा पहा. अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. चांगली गोलंदाजी. दत्ता मोहिते ऑन स्ट्राईक. हा इथे मात्र फिरवण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग साइड. 1 धाव प्राप्त केली जाते. दुहेरीचा व्हाईट बॉलवरती 1 धाव मात्र अंकित केली जाईल. दत्ता मोहिते यांनी 1+1 म्हणजे व्हाईट +1 या 2 धावा टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 89. 89 धावा धाव फलकावर. पाटील वॉरियर्सच्या देखील 89 धावा होत्या आणि आता इथे देखील वैष्णवी 11च्या 89 झाल्यात. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक सांघिक धावसंख्या नोंदवणारा संघ ठरेल का वैष्णवी 11. 3 टू गो. फुलटॉस चेंडू पंच केलाय. विशाल यांच्या बॅट मधून चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. नो चेंडूचा इशारा केला. कॅच ड्रॉप. ते झेल देखील सुटलाय आणि 2 धावा प्राप्त केल्या. तेचा प्रयत्न केला जाईल. 3ऱ्या धावेचा प्रयत्न विशाल वेगाने. 3री धाव देखील पूर्ण करत असताना 9+3 म्हणजे 4 धावा टोटल जोडल्या जातील. आणि मैत्री ग्रुप सावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये वैष्णवी 11ची सांघिक सर्वाधिक धावसंख्या तब्बल 93. आता सांघिक शतक धाव फलकावर झळकावलं जाईल का हे येणाऱ्या 3 चेंडूमध्ये स्पष्ट होईल. साहिल पवार फ्रीडचा चेंडू हाताळायचा आहे. दुसऱ्या बाजूला दत्ता मोहिते नाबाद 41. 3 मध्ये जर 7 केल्या तर संघाचं शतक होईल. 3 मध्ये 9 केल्या तर दत्ता मोहिते यांचा वैयक्तिक अर्धशतक होईल. दोन्ही विक्रम होतील का या रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये आजच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळात. 3 टू गो. फ्रीडचा चेंडू. फ्रीडचा चेंडू सोडून दिलाय. व्हाईट +1. पुन्हा एकदा 2 अवांतर धावा म्हणजे हा चेंडू देखील असेल फ्री हिट. टीमची धावसंख्या 95. सांघिक अर्धशतकापासून 5 धावा दूर. वैष्णवी 11. विजयदादा सुर्वे साहेब खुश असतील कारण संघाने काय सुरुवात केली. तुम्ही 5 षटकांच्या लढतीमध्ये 90-95 करता खूप मोठी गोष्ट आहे. फ्री हिटचा चेंडू. फ्रीडचा चेंडू सोडून दिलाय खराब दिशेवर. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अवांतर धावा मात्र सातत्याने खर्च केले जात आहेत. साहिल पवार 3 चेंडूमध्ये त्यांनी धावा खर्च केल्यात 16. टीमची धावसंख्या तब्बल 96. 96 रन्स ऑन बोर्ड. फ्रीडचा चेंडू स्लॉक स्वीप. सूर्यकुमार यादव यांची आठवण करून देणारा अविस्मरणीय अद्भुत लाजवाब स्ट्रोक. दत्ता मोहिते यांच्या बॅटमधून दर्जेदार षटकार आणि पहिला संघ ठरतोय वैष्णवी 11. त्या संघाचं सांघिक शतक धावफलकावर झळकावलं गेलं. 100 ऑफ टीम. अफलातून फटकेबाजी ज्या प्रकारे जय सुर्वे असतील दत्ता मोहिते असतील आणि वैयक्तिक नाबाद 47 धावा. 3रं वैयक्तिक अर्धशतक येईल का दत्ता मोहिते. आपटी बार पाहायला मिळतोय. चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. खराब गोलंदाजी. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. आणि ज्या प्रकारे
अवांतर चेंडू आलाय. टीमची धावसंख्या तब्बल 103. दत्ता मोहिते 14 चेंडू 47. वन पडते ओव्हरचा इशारा केला जातोय. 2 टू गो. 3 धावा हव्यात दत्ता मोहिते यांना अर्धशतकासाठी. ऑन साइडला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र प्राप्त केली जाते. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअरिंगला. 1 धावेवर समाधान मानावं लागेल, कारण वैयक्तिक विक्रमासाठी हा खेळाडू आयुष्यामध्ये कधी खेळला नाहीये. नाबाद 48. टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 104. 1 टू गो. आणि या षटकामध्ये तब्बल साहिल पवार यांनी 10 चेंडू हाताळलेत आणि धावा खर्च केल्या 24. 5 चेंडू अखेर. टीमची धावसंख्या तब्बल 104. एक विक्रम रचणारी सामना, एक विक्रम रचणारी मॅच. पुढे सरसावून शॉटआउट जॅक विशाल यांच्या बॅटमधून 1 धाव प्राप्त होईल. या मॅच मध्ये दत्ता मोहिते यांनी धावा केल्या तब्बल 15 चेंडू मध्ये. नाबाद 48. आणि विस्फोटक विध्वंसक खेळी करत असताना वैष्णवी 11. टीमची धावसंख्या धाव फलकावर तब्बल 105 आणि 106 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. सानाई देवी योद्धा 106 रन्स टू विन. चला टॉस साठी या. श्री ब्रदर्स विपक्ष अजिंक्य योद्धा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. दोन्ही टीम विनंती असेल आपण प्लीज टॉस साठी यायचंय. चेंडू मध्ये नाबाद 48 आणि या टीम 105 106 धावांचं लक्ष. सानाई देवी योद्धा. चला टॉस साठी यायचं आहे श्री ब्रदर्स आणि अजिंक्य योद्धास. दोन्ही संघांचे कॅप्टन्स या ठिकाणी आलेले आहेत. श्री ब्रदर्स स्वागत आहे आपलं. तर महेंद्र जुनघरे यांच्या हस्ते या ठिकाणी टॉस घेतला जातोय. शिवस्वराज्य अकॅडमी कोपर खेराणे. टॉस या ठिकाणी घेतला जातोय श्री ब्रदर्स विरुद्ध अजिंक्य योद्धास. दोन्ही संघांमध्ये चालणारी ही मॅच नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. टॉस कॉल कोण देणार आहे? ओके. तर श्री ब्रदर्स यांच्याकडे टॉस गेलेला आहे. तर काय रणनीती असेल? आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण निवडू. प्रथम क्षेत्ररक्षण या ठिकाणी निवडलेलं आहे. त्या मॅचचं विशेष कारण? मागच्या मॅचला गोलंदाजी थोडी खराब झाली, त्यामुळे म्हटलं की बॅटिंग लाईनअप चांगली तर बॅटिंगवरती प्रेशर घेऊन खेळावं. हो, तर एक चांगली रणनीती आहे. तर अजिंक्य योद्धा किती मॅच जिंकल्यात? अजून एक पण मॅच जिंकलो नाही, पण ह्या मॅचमध्ये आम्ही 100% एफर्ट देऊ आणि ही मॅच जिंकण्याचा प्रयत्नच करू, कारण की ही मॅच जिंकली तर आम्हाला चान्सेस आहेत खूप. तर नावाप्रमाणे आता खेळ करावा लागेल. अजिंक्य हे नाव आहे. मॅच अजून एक पण जिंकलेली नाहीये, तरी या मॅचसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. संघ मालक आमच्यासोबत या ठिकाणी जुळलेले आहेत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच किरण सर. तब्बल 106 धावांचं लक्ष सानाई देवी योद्धा या संघासमोर सेट केलेलं आहे. चला बॅटर थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. प्रथम पारितोषिक 11 सायकल, 14 सायकल, 14 बोट कंपनी स्मार्ट वॉच, 14 शूज, 14 इस्त्री. द्वितीय पारितोषिक 14 सायकल, 14 इस्त्री आहेत आणि 14 ब्रँडेड टी शर्ट. तृतीय पारितोषिक 14 कूलर आहे, 14 इस्त्री, 14 मिक्सर. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होणार त्यावेळेला तुमचे घरचे खुश होतील. बाकी कोण खुश नाही झालं तरी चालेल, पण घरचे नक्की खुश होतील. आणि संघ मालकाला तब्बल 30,000 रुपयांचं पारितोषिक आहे. मालिका वेळेसाठी तब्बल 5,000 रुपये. उत्कृष्ट फलंदाज 3,000, उत्कृष्ट गोलंदाज 3,000. म्हणजे प्रत्येक खेळाडूला काही ना काहीतरी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. अंतिम सामना 12व्या खेळाडू सरप्राईज गिफ्ट आहे आणि सर्व सामन्याचा 12व्या खेळाडूला टी शर्ट आहे. म्हणजे तुम्ही 12व्या खेळाडू आला तरी तो खुश होऊन येईल. निखिल झुनगरे आणि त्यांच्या साथीला आहेत तुकाराम जाधव. ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली मैदानाच्या दिशेने. पहिलं षटक
मानफॉर्म करंजी अमर धनावडे षटक क्रमांक 1 साठी सज्ज होत असताना पहिल्या षटकासाठी. आणि आज ह्या प्रकारे विचार केला ना या स्पर्धेचा तर काल सर कोणताही विक्रम झाला नव्हता ना, हॅट्रिक झाली ना अर्धशतक झालं. काल कमी धावसंख्येचे सामने पाहिले. या स्पर्धेत दुसरा दिवस शतक देखील लागलं, 2 अर्धशतकं देखील वैयक्तिक झाली. उद्या मजा येईल खरी तर, कारण उद्या अंतिम दिवस आहे. चला प्लीज स्पीडअप करा दोन्ही टीम. आणि उद्या सुपर 6चा थरार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षणीय सामना समालोचकांचा. नवी मुंबई समालोचक, त्यांच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटचे समालोचक असतील. म्हणजे फक्त जे माईकवरती बोलतात त्यांना खरं कळेल की मैदानामध्ये गेल्यानंतर काय होतं. कारण तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून, म्हणजे मी पण आलो त्यात की तुम्ही बोलणं सोपं असतं, परंतु ऑनफिल्ड जा त्या प्रेशरमध्ये खेळा, तेव्हा तुम्हाला माहीत आहे की क्रिकेट म्हणजे काय. परंतु समालोचकने पण कधी काय क्रिकेटचा गाजवलेला असतो, त्यांना देखील क्रिकेटचं खूप ज्ञान असतं. त्यामुळे त्यांचे देखील प्रत्येक, बघा क्रिकेटमध्ये प्रत्येक घटक त्या जागी योग्य असतो. मग समालोचक असेल, खेळाडू असतील, प्रेक्षक असतील आणि टीका करणारे आपले सहकारी देखील असतील. कारण जर तुमच्यावर कोणी टीका करणार नसेल ना, तुमची प्रगती होत नाही. आणि मराठीमध्ये म्हटलं जातं की निंदकाचे घर असावे शेजारी. त्यामुळे तुमच्यावर टीका करणारी लोक पाहिजेत, त्यावेळेला तुमच्या खेळामध्ये सुधारणा होते. चला प्लीज मॅच स्पीडअप करा. 106 धावांचं मोठं लक्ष आहे. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे. स्कोररच्या भूमिकेमध्ये स्वप्नीलदादा हिरवे. आणि स्वप्नीलदादा हिरवे, तुम्ही ज्यावेळेला असता त्यावेळेला आमचं काम सोपं होतं. म्हणजे समालोचक हा फक्त एक माध्यम असतो, परंतु ज्यावेळेला ते दोन्ही 12वे खेळाडू असतात, स्कोरर जर बोलका असतो, त्यावेळेला समालोचक चांगली माहिती प्रेक्षकापर्यंत पोहोचू शकतो. आणि हे मात्र क्रिकेटमधलं सत्य आहे. चला प्लीज मॅच चालू ठेवा. अजून एक सामना बाकी आहे. नेक्स्ट मॅचमध्ये मिस्टर PMPL संकेत गोळे हे देखील इन ॲक्शन असतील. आणि या जावळी तालुक्याचं एक वैशिष्ट्य आपण निश्चितच क्रिकेटच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत. कारण सावली तालुका क्रिकेटमध्ये एक मोठ्या उंचीवर जातोय. पहिला चेंडू स्लॉक स्वीप, निखिल झुनगरे यांचा फटका फसलाय. यष्टीरक्षक चांगला चेंडूचा अंदाज घेत असताना कॅच ड्रॉप. शेवटच्या क्षणापर्यंत करण सुर्वे यांनी प्रयत्न चालू ठेवला होता, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. आणि चांगला प्रयत्न, 2 धावेने मात्र धावांचा श्री गणेश होत असताना टीम सानाई देवी योद्धा. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. यष्टांच्या मागे करण सुर्वे यांना आपण पाहतोय. आणि पहा स्लॉक स्वीपचा फटका, चेंडू हवेमध्ये होता. कौतुक करेन, अगदी त्यांनी प्रयत्न सोडले नव्हते करण सुर्वे यांनी, मॅन फ्रॉम डांगरेकर. आणि शेवटला त्यांना वाटलं की चेंडू लांब आहे, त्यावेळेला त्यांनी झेप घेतली. चांगलं क्रिकेट, मोठी स्पर्धा आहे, चांगली मॅच पाहायला मिळेल. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉईंट क्षेत्र खाली आहे. स्वतः यष्टीरक्षक वेगाने जातील. एका धावेवर समाधान मानावं लागेल. अनिलदादा झुनगरे साहेब यांच्या माध्यमातून अमर धनावडे यांनी जर विकेट घेतली तर 555 रुपये. 555 रुपयात म्हणजे नाही, त्यांनी सांगितलं की विकेट घ्या लगेच जीपे करणार. कारण हे आपल्या जावळीचं क्रिकेट आहे, लगेच जीपे, कॅश नाही घेत. अनिल दादा सध्या पावसाचे दिवस आहेत, कॅश कोण ठेवत नाही. चला मॅचला मजा येईल. 3 धावा, धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ झालाय. सध्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. पावसाची प्रतीक्षा. तुकाराम जाधव ऑन स्ट्राईक, मॅन फ्रॉम जाधव उमरी. पहिला चेंडू ओव्हर पिच होता. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनला 1 धाव प्राप्त केली जाईल. धुळीचा प्रयत्न होत नाहीये. पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जात आहे तुकाराम जाधव यांनी. 1 धावेने 22 गावासाठी सातत्याने चांगलं क्रिकेट खेळलंय तुकाराम जाधव यांच्या माध्यमातून. आज आपल्या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना 3 चेंडू अखेर 4 धावा. निखिल झुनगरे पुन्हा एकदा सज्ज होत असताना बॅटिंग मार्कवर. ओव्हर चेंडू लॉफ्ट केला, क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला आणि लॉंगॉनच्या डोक्यावरून लॉंग अँड स्ट्रॉंग, इट्स आउटरेजस, षटकार. का मला आयकॉन खेळाडू म्हणून माझी निवड झाली हे खेळाच्या माध्यमातून निखिल झुनगरे दर्शवत असताना या षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 10 धावा, 10 रन्स ऑन बोर्ड. मॅचला मजा येईल कारण तब्बल 106 धावांचा पाठलाग करते टीम.
हाफ टॅकर चेंडू त्यावर आडव्या बॅटने केलाय प्रहार. निखिल झुनगरे यांच्या बॅट मधून सावली गावचा क्रिकेटचा ब्रँड दाखवणारा मैत्री ग्रुप सावलीचा षटकार. अमर धनावडे यांच्यावर आता इथे मात्र आक्रमण करत असताना निखिल झुनगरे टिट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर दिले जाते. कारण जाणाई देवी योद्धाला देखील माहिती आहे लक्ष जरूर 106 धावांचं आहे परंतु अशक्य नाहीये. 1 टू गो. हेलिकॉप्टर फटका खेळायचा प्रयत्न बॅटच्या स्टिकर एंडला लागला. क्षेत्ररक्षक आहे डीप पॉइंटला. वॉट अ कॅच. अप्रतिम अद्भुत असाधारण. जय सुर्वे पहिल्या डावामध्ये विस्फोटक फलंदाजी आणि इथे मात्र अप्रतिम खेळ. अमर धनावडे यांनी मात्र 1 विकेट प्राप्त केलाय. जय सुर्वे यांनी काय झेल टिपलाय पहा सर. ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये फलंदाजी केली आणि त्यानंतर मात्र पहिला गडी बाद केला अमर धनावडे यांनी. षटक क्रमांक 2 साठी इनॅट नंबर 3 सूरज पाडळे आलेत आणि गोलंदाजी मार्कवर दीपक जांभळे मॅन फ्रॉम वाईटे. षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत असताना समोर तुकाराम जाधव लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत आणि एक डावखोर आताचे गोलंदाज ज्या वेळेला गोलंदाजी करतात मजा येईल. पहिला चेंडू लोअर फुल टॉस बैठक फटका मारण्याचा प्रयत्न टायमिंग झाला नाहीये. 1 धाव प्राप्त केली जाईल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. या लोअर फुलटॉसला तुकाराम जाधव यांना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु टायमिंग करण्यामध्ये अपयश आले. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. दीपक जांभळे एक अनुभवी खेळाडू आहेत. त्यांच्या साथीला आहेत सूरज पाडळे. 17 धाव फलकावर. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. चेंडू पाडल्यानंतर चांगला कटर. डावखुरे आताच्या गोलंदाजाचा हा नॅचरल कटर आहे आणि ज्या प्रकारे त्यांची शैली आहे ना की चेंडू फिरवण्यासाठी प्रयत्न चांगला करण्यासाठी ओळखले जातात आणि त्याच प्रकारचा हा चेंडू पहा पडल्यानंतर चांगला फिरला चेंडू सरळ यष्टीच्या दिशेने. यष्टी रक्षक इथे मात्र हा चेंडू पायावर आदळला जातोय. चेंडू तर इथे मात्र झेल पकडला गेलाय का हे पायस आहे. अपील तर केले आणि इथे मात्र फलंदाज झेलबाद. सूरज पाडळे बॅक टू द डगआउट. पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारे वैष्णवी 11ने फलंदाजी केले त्याच प्रकारची आता चांगली गोलंदाजी इथे मात्र करत असताना टीम वैष्णवी 11 खुश असतील संघमालक विजयदादा सुर्वे साहेब कारण त्यांच्या संघाने चांगला खेळ केलाय. आणि स्वतः संघमालक क्षेत्ररक्षण देखील करतायत म्हणजे कदाचित या सामन्यामध्ये ते बॉलिंग करतील का आता हा प्रश्न त्यांच्या संघाच्या समर्थकांना पडला असेल कारण तब्बल 106 धावांचं लक्ष आहे. परंतु सर क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष तुम्ही विजयाची हमी देऊ शकत नाही आहे कारण कधी काही एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 धावा जास्त वाटायच्या परंतु ज्यावेळेला दक्षिण आफ्रिका आणि साऊथ आफ्रिकेचा सामना 434चा पाठलाग ऑस्ट्रेलियाने केल्या होत्या आणि दक्षिण आफ्रिकेने तो 434चा पाठलाग केला होता 50 षटकामध्ये. हे क्रिकेट आहे काही घडू शकतं. न्यू बॅटर विकास सावले मॅन फ्रॉम बामगर ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं पहिल्या डावामध्ये. चला प्लीज मॅचचा रिदम तोडू नका मॅचला थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. अजून एक मॅच बाकी आहे. जनाईदेवी योद्धा 17ला 2 3 चेंडू अखेर 1 धाव खर्च केली आहे. हा चेंडू शफल होऊन जणू काही डगआउट मधून सेट होऊन आले होते विकास साबळे यांच्या बॅट मधून धमाका 6 धावा षटकार.
चांगलं कॅमेरावर PTC लाईव्ह आमच्या दोन्ही कॅमेरामॅनच्या माध्यमातून पाहायला मिळते. 23 धावा. सलगचा दुसरा विकास साबळे माइंड फॉर्म बामगर यांच्या बॅटमधून दर्जेदार षटका. काय दर्जेदार फटका पाहायला मिळाला विकास सावळे. आणि हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. स्लॉक स्वीप पहिल्या 2 चेंडूवर 12 धावा ठोकल्यात. जणू काही या खेळाडूने पाठलाग करत असताना या मॅच मध्ये आपण हार मानणार नाहीये हे मात्र सांगत असताना काय फटकेबाजी. 5 चेंडू अखेर 29 धावा धावफलकावर विकास सावळे. आणि जे बॅटिंग करतात वैयक्तिक 2 चेंडूमध्ये 12 धावा. बामगर गावासाठी सातत्याने चांगलं क्रिकेट खेळलंय आज मात्र आपल्या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये. सलगचा तिसरा मारण्याचा प्रयत्न तर केलाय. चेंडूची दिशा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग 3 इन अ रो. विकास सावळे सलगचे 3 षटकार ठोकलेत. व्हॉट अ फॅब्युलस बॅटिंग. टीमची धाव संख्या धावफलकावर 35. विकास सावळे यांनी ज्या प्रकारे 3 चेंडू ऑन साईडला खेळले म्हणजे ही खासियत आहे. 3 चेंडूमध्ये नाबाद 18 धावा 2 षटका अखेर 35ला 2. सानाई देवी योद्धा 35 धावा धावफलकावर. आवश्यक धावगतीचा विचार केला तर 14 ची आवश्यक आहे. आणि या षटक क्रमांक 3 महत्वाचं षटक घेऊन दत्ता मोहिते कोहिनूर ऑफ जावले टेनिस क्रिकेट ज्यांना सगळेजण अगदी आदराने सर म्हणून ओळखतात त्यांच्या समोर आहेत तुकाराम जाधव. वैविध्यपूर्ण गोलंदाजी कशी असावी तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू कसे असावे हे मात्र दत्ता मोहिते यांची गोलंदाजी पाहिल्यावर तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. पहिला चेंडू रॉंग वन टाकला. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. आता फलंदाजी परीक्षा असेल कारण दत्ता मोहिते म्हणजे एक फिरकीपट्टू फिरकीचा जादूगर आणि त्यांच्याकडे एका षटकामध्ये तुझे 4 चेंडू वेगळे टाकू शकतात. रॉंग वन आहे, फ्लिपर आहे, लेग ब्रेक आहे, वेगवान आहे, स्लोअर वन आहे आणि विविधता आहे. म्हणजे वैविध्यपूर्ण गोलंदाजी कशी असावी हे तुम्हाला दत्ता मोहिते यांच्याकडे पाहिल्यानंतर कळेल. हा पहा वेगाने टाकला पुढे सरसावून वेगाचा प्रत्युत्तर सळी ते मात्र वेगाने दिलाय चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा पार षटकार. 41 धावा धावफलकावर. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. इथे मात्र वेगाने हाताळला गेला आणि त्यानंतर मात्र चांगला फुटवर्कचा वापर केला तुकाराम जाधव. 22 गावातील आज खेळाडू मात्र या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये आपल्या खेळाचा दर्जा आपलं कौशल्य मात्र प्रदर्शन करत असताना 41 धावा 106चा पाठलाग करते टीम. परंतु जर याच धावगतीने धावा झाल्या तर सर कदाचित होऊ शकतात कारण क्रिकेट आहे. 41 41 रन्स ऑन बोर्ड. सोळा चेंडूमध्ये तब्बल 65 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. आणि हे समीकरण बनलं जाईल का कारण सानाई देवी योद्धा मॅच सोडणार नाहीये कारण त्यांना देखील माहित आहे क्रिकेटचा खेळ कधीही बदलू शकतो. आता मात्र पावसाची चिन्ह देखील थोडीशी जाणवत असताना पाऊस येईल का आणि जर पाऊस आला तर या मॅचला या स्पर्धेला एक वेगळी मजा येईल. समोर दत्ता मोहिते एक हुशार खेळाडू आणि पहा अगेन्स्ट द टर्न विथ द टर्न चेंडू काऊ कॉर्नर सीमा रेषा पार. 22 गाव क्रिकेट साबळाने दाखवणारा तुकाराम जाधव यांच्या बॅटमधून षटकार. सलगच्या 2 चेंडूवर मात्र पहा लेग ब्रेक होता आणि त्यानंतर मात्र पिक केला आणि इथे मात्र चेंडूला टिक केला 6 धावांसाठी. टीमची धावसंख्या धावफलकावर 47. तुकाराम जाधव नाबाद 14. विकास सावळे नाबाद 18. मॅच ऑन. तीन चेंडू अखेर 47 धावा धावफलकावर. सलगचा तिसरा येईल का समोर दत्ता मोहिते. सलगचा तिसरा मारण्याचा प्रयत्न फुलंदाजा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू सीमारेषा पार. सलगचे 3 षटकार तुकाराम जाधव यांच्या बॅटमधून या मॅच मध्ये कलाटणी देणारी फटकेबाजी चालू आहे. आणि पहा काय अफलातून फलंदाजी. सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले तुकाराम जाधव. मॅन फ्रॉम जाधव उमरी
विध्वंसक फलंदाजी रौद्ररूप धारण केलंय. 53 धावा धाव फलकावर, म्हणजे मॅच इथून समसमान अवस्थेमध्ये आहे. 6 चेंडूमध्ये 20 धावा, 3 चेंडूमध्ये 18 धावा. विकास सावळे, तुकाराम जाधव 6 चेंडूमध्ये 20. करंट रन रेट 19 आहे आणि आवश्यक धावगती झपाट्याने खाली आली. कमबॅक करतील का दत्ता मोहिते हे पाहायचंय, कारण त्याच्याकडे देखील अनुभव आहे. 2 to go. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना दोन्ही बॅटर. विकास सावळे 3 चेंडूमध्ये 3 षटकार टोकले. आता 3 चेंडूवर 3 षटकार टोकले तुकाराम जाधव. इथे मात्र नो चेंडूचा इशारा केला गेलाय. आता पंचांकडे नजर आहे. एक धाव तर प्राप्त केला, प्रयत्न केला जाईल. कॉलिंग चुकले, धावची संधी असेल आणि इथे अति घाई संकटात नाही. आणि इथे काय घडलंय पहा, या मॅचला कलाटणी देणारा क्षण, मॅच मध्ये बिग मोमेंट. तुकाराम जाधव धाव बाद. आता मात्र इथे या धावेची गरज होती का, आता हा प्रश्न मात्र त्यांना पडला असेल, त्यांच्या समर्थकांना पडला असेल. कॉलिंग चुकलं आणि ते विकास सावळे नो चेंडूवर होतील फलंदाज. धाव बाद. नो +1, 2 धावा जोडल्या जातील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न का केला, आता हे मात्र संपूर्ण टीमला प्रश्न पडला असेल, कारण जाणाई देवी योद्धा चांगल्या स्थितीमध्ये होती, परंतु या दुसऱ्या धावेची खरंच गरज होती का, कारण विकास सावळे यांना फ्रीडचा चेंडू खेळायला भेटला असता, परंतु असं झालं नाहीये. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. श्रेयस बोराडे, परंतु नाराज असेल तुकाराम जाधव आपल्या सहकार्याच्या कॉलिंगवर. आणि कॉलिंग क्रिकेटमध्ये किती महत्वाचं असतं पहा. 2.4 चेंडू अखेर 55ला 3 फ्रीडचा चेंडू. फ्रीडचा चेंडू बॅकवर्डला जाऊन पंच केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक एकदा प्राप्त केला जाईल. दोन्हीचा प्रयत्न इथे मात्र होत असताना दुसरी धाव हवी आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, बॅकअप नाहीये आणि इथे 2 धावेंवर समाधान मानावं लागेल. चेंडू गवतामध्ये आटला जातोय. 2 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर पुढे जात असताना तब्बल धावा झाल्यात 57. मॅच इज स्टील ऑन. सामना संपलेला नाहीये, कारण अद्याप विकास सावळे यांनी मॅच सोडली नाहीये, कारण माहित आहे त्यांना की सामना पलटू शकतो इथून. 1 to go. फिरकीपट्टू दत्ता मोहिते, चांगला आतमध्ये येणारा चेंडू, चांगला ऑफ ब्रेक. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 3 षटका अखेर 58 धावा. 12 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 48 धावांची गरज. आणि या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट कोणता असेल तर ती दुसरी धाव आणि फलंदाज धावबाद झाले तुकाराम जाधव. आता विकास सावळे यांना मॅच फिनिश करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. बारा चेंडूमध्ये 48 धावांचं लक्ष्य पार करायचंय जाणाई देवी योद्धा. ज्या प्रकारच्या बॅट्स आहेत, ज्या प्रकारचे चेंडू आहेत, आताचं क्रिकेट खूप बदललंय. 12 मध्ये फक्त तुम्हाला 8 बाहेर मारायचे आहेत. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना बॉलरने अभिषेक दळवी माइन फॉर्म नानगाने 4थ्या षटकासाठी पहिला चेंडू हाफ ट्रॅकर. ही चुकी झाले मी म्हणेन अभिषेक यांच्यानी. विकास सावळे यांच्या बॅट मधून खणखणीत षटकार. जरूर इथे संघ संकटामध्ये आणि विकास सावळे या मॅच मध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देतील का, कारण क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटमध्ये कधी काही होईल याचा नेम नाहीये. 64 धावा धाव फलकावर. 106चा पाठलाग करते टीम जाणाई देवी योद्धा, परंतु त्यांनी सामना सोडला नाहीये. ही महत्वाची बाब आहे, कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही सामना सोडून चालत नाहीये. काय फलंदाजी. विकास सावळे 4 चेंडूवर 4 षटकार ठोकलेत. नाबाद 24 धावा. सलगचा 5वा येईल का. विकास सावळे मॅन फॉर्म भामगर या मॅच मध्ये एखादी किल्ला लढवत आहेत. मॅच ऑन आहे. इन स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पंच केलाय विकास सावळे यांच्या बॅट मधून. सलगचा हा आलाय 5वा उत्तुंग ह्यूज हिट षटकार.
जबरदस्त फटकेबाजी, सलग 5 चेंडूवर 5 षटकार टोकलेत. 6वा येईल का हे पाहिजे, कारण पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूवर 3 आले होते, यानंतर या पहिल्या 2 चेंडूवर 2 आलेत. आज बामगर गावचं क्रिकेट गाजवलंय त्यांनी. आज तालुक्याची स्पर्धा खेळतायत. सलगचा 6वा. आता मात्र कानमंत्र दिला जातोय. अभिषेक दळवी यांच्यावर आक्रमण. अभिषेक दळवी आता दबावात असतील, कारण ज्या वेळेला एखादा फलंदाज अशा प्रकारे आक्रमक फलंदाजी करतो. आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 70. आता 36 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन. 10 चेंडूमध्ये 36ची गरज. आता 10 मधले फक्त 6 बाहेर मारायचे आहेत. आणि विकास सावळे 6 सिक्स मारतील का, अथवा 6वा षटकार येईल का, कारण त्यांच्या 5 चेंडूवर 5 आलेत. काय कमालीची फलंदाजी केली आहे. पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारे जयेश सुर्वे, दत्ता मोहिते यांनी फलंदाजी केली, त्याच प्रकारची फलंदाजी विकास सावळे या मॅच मध्ये करत असताना नाबाद. 5 चेंडूमध्ये 30. टीमची धावसंख्या 70. अडाबाडने खेळायचा प्रयत्न अपील तर केली आहे, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न विकास सावळे यांचा. अभिषेक दळवी यांनी कमबॅक केले या मॅच मध्ये. अभिषेक दळवी पुनरागमन करत असताना चांगला चेंडू हाताळलाय. 70ला 3. प्रत्येक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये वैष्णवी इलेव्हनला घेऊन येईल. प्रत्येक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये वैष्णवी इलेव्हन साठी महत्वाचा असेल. हाफ ट्रॅकर चेंडू, त्यावर केलाय प्रहार. चेंडू मिड विकेटला, सीमा रेषा पार, फेकून दिलाय चेंडूला. 6 धावांसाठी मैत्री ग्रुप जावलीचा महाराजा मार्बल ब्रँडेड षटकार. 7 चेंडूमध्ये 6 षटकार टोकले, त्यामध्ये 1 निर्धाव चेंडू आलाय. पहा, हाफ ट्रॅकर चेंडू जर तुम्ही असे विकास सावळे यांना टाकाल तर ते तुम्हाला दिवसा पण मारतील आणि रात्री पण मारतील. खराब गोलंदाजी. अशा प्रकारे गोलंदाजी तुम्ही करू शकत नाहीये, आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. 76 धावा धाव फलकावर. टीमची धावसंख्या 76. आता समीकरण बदललं जाईल. 8 चेंडूमध्ये करायचे 30 धावा. 8-30. मॅच इज स्टील ऑन. 5 षटकार मारायचे 8 मध्ये, आणि दुसऱ्या बाजूला विकास सावळे यांची विकेट हवी आहे. ती टीम वैष्णवी इलेव्हनला. लेंथ बॉल पिक केलाय आणि फेकून दिलाय चेंडूला. विकास सावळे सेट ऑन फायर. अद्भुत अविश्वसनीय फलंदाजी मैदानामध्ये करत असताना अगदी त्यांच्या बॅट मधून आला हा 7वा खानागाती फरार. व्हॉट अ स्ट्रोक. आणि ते मॅच झाले ऑन. आता इथे काय फलंदाजी विकास सावळे. मॅन फ्रॉम भामगर. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 82. 7 चेंडूमध्ये आता 24 धावांची. 8 चेंडूमध्ये 42 धावांची विस्फोटक खेळी केले. 1 चेंडू शेष आहे आणि 1 टू गो. 7 चेंडूमध्ये आता 24 धावांची आवश्यकता आणि विकास सावळे 8 चेंडूमध्ये 42 धावा. म्हणजे फक्त त्यांनी 7 षटकार टोकलेत विकास सावळे यांनी. आता कदाचित जर विकास सावळे यांच्याकडे 4 व्हीलर असेल तर ते गाडी 6व्या घेरवरती चालू करतात का, हा प्रश्न त्यांना विचारावा लागेल. कारण ज्या बॅटरने फक्त 8 मध्ये 7 षटकार टोकलेत. ही मॅच काय रंगतदार रोमहर्षक सामना. पहा, 106चा पाठलाग करते टीम सानाईदेवी योद्धा. अफलातून फलंदाजी, परंतु एक चांगला चेंडू हाताळायचा आहे अभिषेक दळवी यांना. जर इथून विकास सावळे बाद झाले, मॅच मध्ये कमबॅक करेल वैष्णवी इलेव्हन. विकास सावळे यांची विकेट हवी आहे. आणि दुसऱ्या बाजूला जोपर्यंत विकास सावळे मॅच मध्ये आहेत, विकेटवर आहेत, सानाईदेवी योद्धा मॅच सोडणार नाहीये. 1 टू गो. 7-24. मॅच इज स्टील ऑन. सामना संपलेला नाहीये, कारण विकास सावळे अजून आउट झालेले नाहीत. 1 टू गो. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. बॅटची कडा. या मॅच मध्ये गोल्डन विकेट प्राप्त झाले आणि पायस्टनच्या मागे आयकॉन खेळाडू आहेत करण सुर्वे, वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन जावली तालुका क्रिकेट. आणि त्यांनी झेल टिपलाय आणि 7 षटकार ज्यांनी 8 चेंडूमध्ये ठोकले. विकास सावळे बाद झालेत आणि या मॅच मधली गोल्डन विकेट प्राप्त करून दिले अभिषेक दळवी यांनी. पहा, त्यांच्यासाठी टाळ्या वाजतात. प्रत्येक जण टाळ्या वाजवतोय, कारण ज्या वेळेला तुम्ही 9 चेंडूंचा सामना करता आणि 9 मध्ये 7 बाहेर मारता, त्यावेळेला प्रतिस्पर्धी देखील टाळ्या वाजवतो. खेळ असा करायचा की प्रतिस्पर्ध्याने देखील टाळ्या वाजवल्या पाहिजेत. जय पराजय एकाच नाण्याच्या 2 बाजू. परंतु काय फलंदाजी केले. स्ट्राईक रेट पहा, 466.67. 6 चेंडूमध्ये 24 धावा.
मी अभिषेक दळवी यांचं कौतुक करेन. स्वप्नील दादा 4 षटकार खाल्ले परंतु जी विकेट पाहिजे होती ती मिळवून दिले. ही मॅच आता ऑन झाले. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत अमर आणि त्यांच्या साथीला श्रेयस. अंतिम षटकासाठी कोणावर विश्वास दाखवला जाईल आणि स्वतः आयकॉन खेळाडू आलेत अंतिम षटकासाठी. करण सुर्वे 6 मध्ये करायचे आहेत 24 धावा. 6 मध्ये करायचे आहेत 24 धावा. या मॅच मधला टर्निंग पॉइंट कोणता असेल? एकतर तो धावबाद झालेला तोषण आणि या शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला अभिषेक दळवी आणि तोषण. परंतु मॅच संपली नाही. क्रिकेटचा खेळ काही घडू शकतं. 6 चेंडू 24. 6 मधले 4 बाहेर मारतील का श्रेयस आणि त्यांच्या साथीला आहेत अमर. मॅच ऑन. पहिल्या 3 चेंडूवर सामन्याचा निकाल स्पष्ट होईल. 6 मध्ये करायचे 24. एक रोमहर्षक सामना. 82 ला 4. टीम जानाई देवी योद्धा. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. आज प्रत्येक पीटीसी लाईव्ह मध्ये जे प्रेक्षक आमच्यासोबत आहेत ते देखील खुश झाले असतील हा सामना बघून. कारण पावसाने नाराज केलंय परंतु आज धावांचा पाऊस पडला या मैत्री ग्रुप सावलीच्या लीग मध्ये. रबर बॉल प्रीमियर लीग. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. अजून एक मॅच बाकी आहे. हा क्रिकेटचा खेळच असा आहे. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावतो. 106चा पाठलाग करते. 82 ला 4. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 6 मध्ये करायचे 24. 4 बाहेर मारतील का? पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहेत लॉंग ऑनला वेगाने गेले. व्हॉट अ कॅच. कॅचेस विन द मॅचेस. अमर धनावडे यांनी टिपला येशील. क्रिकेटमध्ये वय हा फक्त आकडा असतो आणि हे सांगत असताना अमर धनावडे दत्ता मोहिते काय खेळ केलाय या दोन्ही खेळाडूंनी आणि पहिल्या चेंडूवर करण सुर्वे यांनी यश प्राप्त केलंय. 5 चेंडू 24 ची गरज. त्याच दरम्यान आदरणीय श्री अभिनंदनजी पाटे साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम. आणि पहा जल्लोष साजरा केला जातोय. शनीय 9 चेंडूमध्ये 7 षटकार टोकले. विकास सावळे यांच्यासाठी प्रताप शेलर सरांच्या माध्यमातून मैत्री ग्रुप जावळीच्या माध्यमातून 500 रुपयांचा पारितोषिक. हा डाव संपल्यानंतर आपण यायचंय. 5 मध्ये करायचे 24. मॅच संपली नाहीये. इथून एक मोठा फटका टीम जानाई देवी योद्धाला मॅच मध्ये घेऊन येईल. कारण क्रिकेट खेळच असा आहे. एक चुकी तुम्ही मॅचच्या बाहेर. एक तुमची चांगला खेळ तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता. 5 मध्ये 24. मॅच ऑन. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. इथे मात्र यष्टीच्या मागे चांगलं काम करत असताना दत्ता मोहिते. चांगलं यष्टी रक्षण. फलंदाज यष्टीची सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. आता पहा सर अर्धशतक आलं. संघाचं शतक आलं. पहिली विकेट हॅट्रिक येईल का करण सुर्वे हॅट्रिकच्या चेंडूवर. करण सुर्वे यांनी जर निर्धाव षटक हाताळलं तर प्रताप शेलार सरांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं पारितोषिक. परंतु हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय आणि मैत्री ग्रुप सावलीच्या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक येईल का. जर या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक करण सुर्वे यांच्या माध्यमातून झाली तर प्रताप सरांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी न्यू बॅटर. 4-24. हॅट्रिकचा चेंडू वाढव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. इथे मात्र सामना आता पूर्णपणे फिरलाय. वैष्णवी 11 आयकॉन खेळाडू म्हणून मला का निवड झाली. हा खेळ मात्र तसा करतायत. करण सुर्वे 2 गडी बाद केले आणि त्यानंतर मात्र आता सामना खुला झालाय. 3-24. 3 मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं परंतु काय सामना रंगला. आता शेवटच्या क्षणामध्ये सामना फिरला. डाऊन द लेग साइड अगदी चेंडू हाताळला जातोय. 1 धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी थोडीशी खराब केली. 1 धाव मात्र प्राप्त केली जाते. एक सिंगल धाव. आता 2 मध्ये करायचे आहेत लेग बाय स्वरूपात. आता 2 मध्ये करायचे तब्बल 23 धावा. जर तो धावपा झाला नसता तर विकास सावळे यांचा जेल पकडला नसता तर जर तरला महत्व नसतं. हे क्रिकेट आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. काय सामना रंगला. कमी गतीने टाकलेला चेंडू चांगला फिरवलाय. डॉट बॉलची होते सांगता धाव मात्र प्राप्त होणार नाहीये या षटकामध्ये. 5 चेंडूंचा खेळ झालाय. पहिलं निर्धाव षटक येईल का. अद्याप एकही धाव आली नाहीये.
पहिलं निर्धाव षटक येईल का? 5 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाही. 2 गडी बाद केलेत करण सुर्वे. प्रताप सरांच्या माध्यमातून 1001 रुपये. पहिलं निर्धाव षटक या स्पर्धेमध्ये, मैत्री ग्रुप सावलीच्या स्पर्धेमध्ये. इथे मात्र पहिलं निर्धाव षटक आलंय. मैत्री ग्रुप सावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग. अप्रतिम गोलंदाजी, 2 गडी बाद केले आणि पहिलं निर्धाव षटक हाताळण्याचा कारनामा केलाय. इथे मात्र करण सुर्वे, आयकॉन खेळाडू, मॅन फ्रॉम डांगरेकर, अभिनंदन. चांगली गोलंदाजी